नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण भागाकाराची शाब्दिक उदाहरणं समजून घेणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, मागचा व्हिडिओ मी तुम्हाला जो सांगितला होता की भागाकार कशा पद्धतीने सोडवतात त्यात आपण समजून घेतलं होतं, पण तरी काही मेसेज आले की सर भागाकारात काही गोष्टी आम्हाला क्लिअर करून द्या, समजत नाही, त्या समजून घेतोय। पहा या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3 गुणिले 4 जर असं केलं विद्यार्थी मित्रांनो, 3 चा टेबल 4 पर्यंत घ्या किंवा 4 चा टेबल 3 पर्यंत घ्या, मग 4 त्रिक 12 होतात किंवा 3 चौक 12 होतात। एवढं तुम्हाला माहिती आहे। म्हणजेच पुन्हा पुन्हा केलेला गुणाकार म्हणजेच भागाकार पण असतो, त्याची व्यस्त क्रिया आहे, म्हणजे विरुद्ध क्रिया असते। आता बघा या ठिकाणी 12 आहेत, 12ला दोघींपैकी एक अंक घेतो। आता या ठिकाणी घेतो मी 3, काय घेतो 3, या ठिकाणी 3 ने त्याला भाग देतो। मग ह्या ठिकाणी 12ला 3 ने भाग दिल्यानंतर उत्तर काय येणार आहे? राहिलेली संख्या काय येणार आहे? राहिलेली संख्या बघा, 3 4 जा 12, मग या ठिकाणी उत्तर काय मिळालं? 4। त्याच पद्धतीने या ठिकाणी हा 12 जसाच तसा, 12ला दोघांपैकी आपण 3 घेतला होता, आता इथे जर घेतला 4, जर त्याला 4 ने भाग दिला तर उत्तर येणार आहे 3। 4 3 जा म्हणजे 4 त्रिक 12 होतात, त्रिक म्हणजे 3, म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळालं 3। म्हणजेच काय, गुणाकाराची विरुद्ध क्रिया असते भागाकार। मग भागाकारात काही गोष्टी समजून घ्या। भागाकार म्हणजे काय? गटागटात विभागून दिलेले संख्या। मग या ठिकाणी बघा, चॉकलेट असतील, आता या ठिकाणी 12 चॉकलेट 3 जणांना वाटप करायचंय, मग प्रत्येकाला किती मिळतील? मग या ठिकाणी 12 चॉकलेट 3 जणांना वाटून द्यायचंय, तर प्रत्येकाला किती? मग अशा वेळेस 12ला 3 ने भाग द्यायचा, दिल्यानंतर उत्तर काय आलं? 4। तर प्रत्येकाला किती चॉकलेट येतील? 3 विद्यार्थी, प्रत्येकाला 4 चॉकलेटी येतील। ह्या पद्धतीने ते म्हणजे भागाकार। मग ह्या ठिकाणी आणखी घेतोय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घेतो मी 25 आणि या ठिकाणी घेतो 4। मग 4च्या टेबल मध्ये 25 येतो का? बघा, आता एक अंकी संख्या आहे, या ठिकाणी एक अंक सुरुवातीला घेऊ, पण 4पेक्षा 2 हा काय आहे? लहान आहे, म्हणून सुरुवातीला आपण 2 अंकी संख्या घेऊ शकतो। मग 4च्या टेबल घ्या, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 6 24 होतात। मग या ठिकाणी काय नंबरवर 24 आला? 6, ते वरती लिहायचं। 5तून 4 गेले 1, 2तून 2 गेले 0। मग या ठिकाणी काय समजून देतोय ते लक्षात द्या। पुढे जाऊन आपण अवयव, विभाज्य, विभाज्यतेच्या कसोट्या बघतो, त्यावेळेस हे उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचे काम येतील। मग हे जे आलेलं उत्तर असतं याला म्हणतात भागाकार, याला म्हणतात भागाकार। जे खाली राहिलेली संख्या किंवा अंक असेल त्याला म्हणतो आपण बाकी, त्याला म्हणतो आपण बाकी। मध्ये कंसात जे संख्या किंवा इथं दिलेल्या असतात त्याला म्हणतो आपण भाज्य, त्याला म्हणतो आपण भाज्य। ज्या अंकाने किंवा संख्याने आपण भागू त्याला म्हणतो आपण भाजक, त्याला म्हणतो भाजक। ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि समजून घ्यायचं आहे। ह्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणखी जर बघा, आता ह्याच ठिकाणी जर मी असं घेतलं, इथं घेतला 24 आणि त्याला 4 ने भाग केला, 4च्या टेबल मध्ये 6 नंबरला 24 येतो, म्हणजे बाकी काही उरली का? नाही, बाकी 0 0 उरली। मग ह्या ठिकाणी ह्या संख्येला आपण जिथं भाजक म्हणत होतो त्या भाजकला या ठिकाणी म्हणतो आपण विभाजक। काय म्हणतो? विभाजक। जर पूर्ण भाग जात असेल तर त्याच्या अगोदर काय लागतो? वि, म्हणजे तो होतो विभाजक, आणि मधली जी संख्या किंवा अंक असेल तो भाजकचा होतो विभाज्य। काय होतो? विभाज्य होतो। आणि भागाकार जसाच तसा, एवढं लक्षात असू द्यायचंय। चला पहिल्या उदाहरणाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो। पहिलं उदाहरण आहे, पहिल्या उदाहरणात काय सांगितले ते समजून घेऊया। मी या ठिकाणी शाब्दिक उदाहरण तुम्हाला एकच सोडून देणार आहे, कारण अगोदरच्या व्हिडिओत भागाकार कसा सोडवायचा
हे तुम्हाला समजून दिलेलं आहे आणि बाकी तुम्हाला HW देणार आहे। एका शाळेत 864 पेन्सिल्स आहेत, त्या 24 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटल्या तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती पेन्सिल मिळतील। मग या ठिकाणी समान वाटप केलेलं आहे। समान वाटप म्हणजे काय, प्रत्येकाला किती, म्हणजे प्रत्येक गटात याची काय करायची, विभागणी करायची। पहा विद्यार्थी मित्रांनो, मग ह्या ठिकाणी लिहिणार आपण 864 कशाने भाग द्यायचा आहे, 24ने। 24ने का, 24 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटणी करायची तर प्रत्येकाला किती। मग अशा वेळेस आपण करतो भागाकार। मग या ठिकाणी 2 अंकी संख्या, 2 डिजिट नंबर, 24 काय 2 अंकी संख्या आहे, मग सुरुवातीला 2 अंकी संख्या आपण घेऊ शकतो, किंवा जर 24 पेक्षा या ठिकाणी संख्या लहान राहिली असती तर आपण 3 अंकी संख्या घेतल्या तरी चालतील, एवढं लक्षात ठेवा। 24च्या टेबलमध्ये 86 म्हणजे 86 येतात का, तर येत नाही। मग याच्याहून लहान संख्या कोणती येते, 24 3 72 म्हणजे 24चा टेबल जर 3 पर्यंत घेतला तर 72 येत आहेत, म्हणून या ठिकाणी घेणार 3, इथं घेऊया 72, कारण 86 पेक्षा लहान असला पाहिजे। पुढे जर 4 नंबरला गेलो तर 96 येतो, मग 86 मधून 96 हा वजा होत नाही। मग आता 6तून 2 गेले 4 उरतात, 8तून 7 गेले 1 उरतात। आता उरलेला 4 जो आहे तो जशास तसा खाली घ्यायचा। मग ह्या ठिकाणी काय आलेलं आहे, 144। मग 24च्या टेबलमध्ये 144 येतोय का, येतो 144। मग 1 2 3 4 5 6 तो काय नंबर आलेला आहे, 6, म्हणून या ठिकाणी वरती लिहिणार 6 आणि इथे लिहिणार 144। 144 मधून 144 वजा केले तर उत्तर येतं, बाकी उरते 0 0, उत्तर आलंय तुमचं 36। मग 36 प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिळतील पेन्सिला, तर 36 मिळतील। हे समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो। चला तुमचा HW घेऊया। या ठिकाणी हा तुमचा HW, व्यवस्थित तुम्हाला जी वही सांगितलेली त्या वहीमध्ये व्यवस्थित लिखाण करून घ्यायचंय। आणखी पण आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघत चला, कारण काय मला सांगायचंय ते पण तुम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे। लिहून घेतलं असेल किंवा व्हिडिओ थांबवायचा, लिहून घ्यायचं, पुढचं पान घ्या HW चं, भरपूर आणखी एक पान आहे तुमच्यासाठी, घाबरू नका। लिहिलं गेलं असेल तुमचं, दिसतंय ना तुम्हाला, मी बाजूला काही अडचण नाही ना, तेवढं काढून देत चला मला आणखी। चला पुढचं पान घेऊया। घेतलं गेलं विद्यार्थी मित्रांनो, लिहिलं गेलं असेल तुमचं किंवा व्हिडिओ थांबून घ्यायचा आहे। उद्याच्या दिवशी भेटूया विद्यार्थी मित्रांनो नवीन टॉपिकचं नवीन व्हिडिओ। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं आपण वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार या 4 गोष्टी शिकणार होतो, त्या समजून घेतल्या। आता हळूहळू नवोदयचा काठिण्य पातळीकडे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण वळतोय, तोही पाया मी तुमचा पक्का करून घेणार आहे। व्हिडिओ न चुकता तुम्ही बघून घ्यायचा आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्या क्लिअर होतील। भेटूया विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।